हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्याज बायोलॉजी युट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आज आपण बायोलॉजी आणि केमिस्ट्री याचं कॉम्बिनेशन असलेला बायोकेमिस्ट्री हा टॉपिक स्टार्ट करत आहे. आपण यामध्ये आज बायोकेमिस्ट्री म्हणजे काय ही स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर बायोकेमिस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारच्या बायोमॉलिक्युलचा आपल्याला स्टडी करावा लागणार आहे ते आपण याच्यात बघणार आहोत. आणि यापैकी जो एक मॅक्रोमॉलिक्युल्स आहे कार्बोहायड्रेट्स याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. बायोकेमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with study of all the chemical reaction and form element or molecular basis of changes occurring in the cell. म्हणजे आपण त्याला थोडक्यात काय म्हणतो की एखाद्या सेल मधले किंवा एखाद्या बॉडी मधले एखाद्या ऑर्गॅनिझमच्या आतमधले जेवढे काही केमिकल रिएक्शन चालतात आणि त्या केमिकल रिएक्शन साठी जे रिस्पॉन्सिबल मॉलिक्युल असतात त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. याचा स्टडी करणे म्हणजे काय बायोकेमिस्ट्री. मग बायोकेमिस्ट्री आला म्हणजे थोडक्यात आपल्याला स्टडी कसं करावं लागणार आहे बायोमॉलिक्युल्स. आता बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, जे काही लिव्हिंग थिंग्स मध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स असतात त्याचं स्पेसिफिक फंक्शन आहे, त्याचं स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो बायोमॉलिक्युल्स म्हणतो. आणि थोडक्यात आपण जर याला थोडंसं याचं चार्ट तयार केला किंवा आपण याला थोडंसं डिवाइड केलं तर आपण सांगू शकतो का जे काही बायोमॉलिक्युल्स असतात हे बायोमॉलिक्युल्स दोन प्रकारचे असतात. एक असतात ऑर्गेनिक, ऑर्गेनिक बायोमॉलिक्युल्स, एक असतात इनऑर्गेनिक. आता ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक तुम्हाला चांगलं माहित आहे. कार्बन कंटेनिंग जे असतं त्याला आपण ऑर्गेनिक म्हणतो मॉलिक्युल्स मध्ये, आणि ज्याच्यामध्ये कार्बन नसतो त्याला आपण म्हणतो इनऑर्गेनिक म्हणतो. आता ऑर्गेनिक जे मॉलिक्युल्स आहे हे ऑर्गेनिक मॉलिक्युल्स पण दोन प्रकारचे असतात. एक असतात मॅक्रो मॉलिक्युल्स, मॅक्रो मॉलिक्युल्स, आणि दुसरे असतात मायक्रो मॉलिक्युल्स. आता यांचं हे जे आहे हे कसं डिपेंड आहे, यांच्या जे काही वेट असतं डाल्टन मध्ये जो डिपेंड आहे, यांचं थोडंसं जास्त असतं म्हणून आपण याला मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणतो, आणि थोडंसं कमी असतं त्याला काय म्हणतो मायक्रोमॉलिक्युल्स म्हणतो. आता जे काही मॅक्रोमॉलिक्युल्स आहे हे मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये आपण तीन प्रकारचे डिफरंट स्ट्रक्चर बघतो. त्यापैकी एक असतात कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्स, नंतर एक असतात न्यूक्लिक ऍसिड, आणि त्यानंतर असतात प्रोटीन. या तीन यांचा आपल्याला याच्यामध्ये स्टडी करावा लागतो. त्यानंतर मायक्रोमॉलिक्युल्स जर बघितले तर हे सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक आपण याला म्हणतो लिपिड्स, आणि एकाला म्हणतो आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स. अशा प्रकारे आपण यांचं डिवायडेशन करू शकतो. आता यामध्ये आपण डीप मध्ये गेलं तर जे काही कार्बोहायड्रेट्स आहे हे कार्बोहायड्रेट्स कशातून तयार होतात, शुगर पासून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे कार्बोहायड्रेट्स आहे हे काय असणार आहे, शुगर. एक्झाम्पल त्याचं ग्लुकोज. न्यूक्लिक ऍसिड आहे हे न्यूक्लिक ऍसिड कशातून तयार होतात, न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइड मध्ये आपण काय घेऊ शकतो, डीएनए आणि आरएनए. याचं थोडक्यात आपण असं आणखी जर डीप मध्ये गेलं तर आपण याचं डिवायडेशन करू शकतो. याच्याचा असं आपण चार्ट तयार करू शकतो. प्रोटीन इज नथिंग बट अमायनो ऍसिड. हे काय असणार आहे, अमायनो ऍसिड असणार आहे. आणि अमायनो ऍसिडचा स्टडी करणे म्हणजे आपल्याला कशा स्टडी करायचा आहे, प्रोटीनचा स्टडी करायचा आहे. नंतर जे नेक्स्ट आहे लिपिड. हे लिपिड मध्ये पण दोन प्रकारचे असतात. लिपिड इज मेड अप फ्रॉम फॅटी ऍसिड, आणि एक दुसरे असतात ग्लिसरॉल. नंतर हे जे फॅटी ऍसिड आहे हे फॅटी ऍसिड काय असतात, दोन प्रकारचे असतात. एक असतात त्याच्यापैकी सॅच्युरेटेड, ज्यांच्यामध्ये ऑल सिंगल बॉन्ड असतात, आणि दुसरे फॅटी ऍसिड असतात अनसॅच्युरेटेड, यांच्यामध्ये एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो. बरोबर. आता जे राहिलेले सेकंडरी मेटाबॉलिट्स आहे याच्यामध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये आपण जे काही फिनोलिक्स आहे ते फिनोलिक्स असतील, त्यानंतर अल्कलॉइड्स असतील, त्यानंतर यासारखी आपल्याला काय म्हणतो थोडक्यात फिनोलिक्स असतील, अल्कलॉइड्स असतील, हे सगळे जे आहे हे सगळे आपण कशामध्ये घेतो, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. हे सेकंडरी मेटाबॉलाइटचं काम करतात. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऑर्गेनिक मॉलिक्युल. त्याच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स. आणि जे इनऑर्गेनिक आहे या इनऑर्गेनिकचं पण आपण काय करतो, याला तीन याच्यामध्ये काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. मी असं लिहितो 1, 2 आणि 3. तर जे फर्स्ट आहे याला आपण काय म्हणतो प्राईम इलेमेंट. याचं एक्झाम्पल जर घेतलं, जेवढे काही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे एअर मधले आणि वॉटर मधले सगळे कशामध्ये येतात, प्राईम इलेमेंट मध्ये. सेकंड याच्यामध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये असतात मॅक्रो इलेमेंट. यामध्ये आपण जर म्हटलं तर नायट्रोजन असेल, फॉस्फेट असेल आणि पोटॅशियम असेल, त्यानंतर कॅल्शियम असेल, सगळे कुठे येतात मॅक्रो एलिमेंट्स. आणि त्यानंतर असतात ट्रेस एलिमेंट. आणि ट्रेस एलिमेंट जर बघितलं तर यामध्ये येतात बोरॉन असेल, बरोबर, त्यानंतर आयरन असेल,
त्यानंतर सल्फर असेल इत्यादी जे आहे सगळे कशामध्ये येतात ट्रेस एलिमेंट. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की जे काही सेल असतील, जे काही ऑर्गॅनिझम असेल, जे काही बॉडी असेल यामध्ये काय असतात बायोमॉलिक्युल्स असतात आणि याचं आपण असं क्लासिफिकेशन करू शकतो ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आता आपण काय बघितलं बायोकेमिस्ट्री म्हणजे काय ते बघितलं, बायोमॉलिक्युल्स म्हणजे आपण ते बघितलं. आता आपण काय करणार आहे या सायन्सचा स्टडी स्टेप बाय स्टेप करणार आहे आणि आजच्या लेक्चर आपण हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहे याचं पूर्ण स्टडी करणार आहोत. जी फर्स्ट बायोमॉलिक्युल्स आपण ऑर्गॅनिक मधला जो मॅक्रोमॉलिक्युल्स आहे कार्बोहायड्रेट्स तो आज आपण एंड करणार आहोत. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर आपण याची सिंपल डेफिनेशन सांगू शकतो. इट इज दी पॉलीहायड्रॉक्सी. इट इज दी पॉलीहायड्रॉक्सी. थोडक्यात काय की मेन याच्यामध्ये काय असणार आहे हायड्रॉक्सी कंपाऊंड असणार आहे, हायड्रॉक्सी मॉलिक्युल असणार आहे. इट इज दी मेनी पॉलीहायड्रॉक्सी अल्डोज. ओके किंवा त्याला आपण म्हणू शकतो कीटोज. आता अल्डोज आणि कीटोज म्हणजे काय आपण थोडक्यात ते बघणार आहोत. इट इज दी पॉलीहायड्रॉक्सी अल्डोज और कीटोज विच ऑन हायड्रोलायसिस. विच ऑन हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे थोडक्यात काय त्या ठिकाणी काय करणार आहे आपण वॉटरचं काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. गिव्स सिंपल शुगर. गिव्स सिंपल शुगर. अशी शुगर यूज तयार होती का त्याला परत आपण हायड्रोलाइज करू शकत नाही, त्याला आणखीन आपण पुढे त्याला कट करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय आपण कार्बोहायड्रेट बद्दल सांगू शकतो का हा एक प्रकारचा कंपाऊंड आहे का ज्याच्यामध्ये ओएच ग्रुप असतात खूप सारे. हा कार्बन कंपाऊंड आहे खूप सारे ओएच ग्रुप असतात. ते एक तर कीटोन असेल किंवा अल्डिहाइड असतील आणि यांच्यामध्ये जर आपण वॉटरची ऍडिशन केली तर यांचं काय ब्रेकडाऊन होतं आणि यांचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर यापासून शुगर तयार होते आणि ती शुगर परत आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. असे जेवढे काही कार्बन कंपाऊंड असतील त्याला आपण काय तो कार्बोहायड्रेट्स. आपल्या बॉडीमध्ये किंवा सेलच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स हे एक प्रकारच्या एनर्जी फूड त्याला आपण फूड म्हणतो किंवा याच्यापासून काय तयार होते एनर्जी तयार होते. इट इज दी मेजर कॉम्पोनंट ऑफ फूड आणि याच्यापासून लार्ज अमाऊंट मध्ये एनर्जी तयार होते इन दी फॉर्म ऑफ एटीपी आणि याचा जो सगळ्यात सिंपल फॉर्म आहे तो काय ग्लुकोज. मग हे जे कार्बोहायड्रेट्स आहे हे कार्बोहायड्रेट्स आपण काय करतो थोडक्यात त्याचं क्लासिफिकेशन करतो. याला आपण पॉलीसॅकराइड सुद्धा म्हणतो किंवा याला आपण सॅकराइड सुद्धा म्हणू शकतो. ओके सॅकराइड्स. सॅकराइड्स इज द लॅटिन वर्ड आणि याचं सरळ मिनिंग काय असतं साखर. साखर आपल्याला माहित आहे. सॅकर म्हणजे थोडक्यात साखर आणि ते साखर आहे तर साखरेवरून आपण त्याला नाव दिलेले साखर. बरोबर. मग आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहे त्या कार्बोहायड्रेट्स सुद्धा आपण काय करू शकतो अशा 3 डिफरंट याच्यामध्ये त्याचं डिव्हायडेशन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ त्याच्यामध्ये किती प्रकारचे लिंकेज आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे जे काही ग्लायकोसाइड बॉन्ड आहे त्यावरून. ओके आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहे ओके याला आपण हायड्रेटेड कार्बन्स म्हणतो. यांचं आपण जे डिव्हायडेशन आपण मोनोसॅकराइड ओके त्यानंतर डाय सॅकराइड्स ओके डाय सॅकराइड्स त्यानंतर आपण याचं जे आहे डिव्हायडेशन ते कशामध्ये करू शकतो पॉलीसॅकराइड. आज आपण हे जे 3 आहे मोनो असतील डाय असतील आणि पॉली असतील हे म्हणजे काय थोडक्यात बघणार आहोत आणि याचे स्ट्रक्चर बघणार आहोत. आता मोनोसॅकराइड म्हणजे काय मोनो मीन्स सिंगल ज्यांच्यामध्ये सिंगल शुगर आहे ओके त्याला आपण काय म्हणतो मोनोसॅकराइड म्हणतो. ज्यांच्यामध्ये डाय मीन्स काय 2 ज्यांच्यामध्ये 2 शुगर आहे म्हणजे थोडक्यात काय 2 मोनोसॅकराइड एकमेकाला काय झालेले अटॅच झालेले आणि त्यापासून जो काही मॉलिक्युल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो डायसॅकराइड म्हणतो. आणि पॉली मीन्स काय याच्यामध्ये काय असते इट इज दी ग्लायकोसाइड लिंकेज ऑफ मेनी शुगर. याच्यामध्ये खूप सारे शुगर असतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो पॉलीसॅकराइड म्हणतो. आता आपण असं म्हटलंय का हे काय नथिंग बट काय असतात हे कार्बन कंपाऊंड असतात आणि याच्यामध्ये कार्बनचा नंबर असतो. जर यामध्ये 3 कार्बन जर असतील त्याला म्हणतात ट्रायोज शुगर. जर याच्यामध्ये 4 असतील तर याला म्हणतात टेट्रोज शुगर. जर याच्यामध्ये 5 असतील तर त्याला म्हणतात पेंटोज शुगर आणि याच्यामध्ये जर 6 असतील तर त्याला म्हणतात हेक्झोज शुगर आणि असं करत करत 7 असतील तर त्याला हेप्टुलेज शुगर म्हणतात. पण आपल्याला हेक्झोज शुगर महत्वाची आहे आणि हेक्झोज शुगर पासूनच पुढे डायसॅकराइड आणि पॉलीसॅकराइड कडे तयार होतं आपण बघणार आहोत. नंतर डायसॅकराइड मध्ये जर बघितलं तर यामध्ये आपण मेनी कंपाऊंड घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून आज कोणतं बघणार आहे माल्टोज जी शुगर आहे ही माल्टोज शुगर आपण याच्यामध्ये बघणार आहे कशा प्रकारे तयार झाली. आणि जे आपण हे जर बघितले पॉलीसॅकराइड या पॉलीसॅकराइडचे पण काय असतात 2 डिफरंट प्रकारचे प्रकार असतात. एक असतात होमोपॉलीसॅकराइड ओके होमोपॉलीसॅकराइड म्हणजे थोडक्यात काय अशी पॉलीसॅकराइड त्यांच्यामध्ये फक्त शुगर असते बाकीचे कंपाऊंड नसतात. आणि याचे एक्झाम्पल काय असणार स्टार्च आपण घेणार आहे आणि त्यानंतर याचे एक्झाम्पल आपण सेल्युलोज आज स्टडी करणार आहे. नंतर जर आपण बी बघितला तर याच्यामध्ये थोडासा शुगर सोडून बाकीचा कंपाऊंड प्रेझेंट असतो म्हणून याला काय म्हणतात
हेटेरो ग्रुप असे याला म्हणतात हेटेरो पॉलीसॅकराइड. आणि हे जे हेटेरो पॉलीसॅकराइड आहे याच्यामध्ये शुगर बरोबर बाकीचा एखादा ग्रुप प्रेझेंट असतो आणि याचा आपण घेऊ शकतो की एन ऍसिटिल ग्लुकोज अमाइन हे जे आहे एक्झाम्पल याचा आपण आज स्टडी करणार आहोत होमोपॉलीसॅकराइड आणि हेटेरोपॉलीसॅकराइड. पण आपल्याला यांचं स्टडी करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागणार आहे जे सिंपल शुगर आहे याचं स्ट्रक्चर स्टडी करावं लागणार आहे आणि याचं स्ट्रक्चर समजल्यानंतर त्याच्यापासून कशा प्रकारे डायसॅकराइड तयार होतात आणि त्यापासून कसे पॉलीसॅकराइड तयार होतात आपण हे बघणार आहोत. हा चार्ट मी आहे तसा ठेवणार आहे आणि आपण ह्या जागेमध्ये त्याचे स्ट्रक्चर काढून घेऊ. आता याचं एक्झाम्पल जर बघितलं तर हे जे आहे ट्रायोज शुगर आहे याचं आणि जे टेट्रो शुगर आहे याचे एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये बरेचसे सेल आहे. पण पेंटोज जर म्हटलं शुगर तर जे काही डीएनए मधला रायबोज ओके किंवा डिऑक्सिरायबोज जो आहे हे कशाचे एक्झाम्पल आहे पेंटो शुगरचं तुम्हाला स्ट्रक्चर माहित आहे. आणि हे जो शुगर जर बघितलं ते एक्झाम्पल काय असणार याचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे जे आहे हे कशाचे एक्झाम्पल असतात एक्झो शुगरचे. आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचं जर आपण बघितलं तर आपण एवढं सांगू शकतो की जेवढे काही कार्बोहायड्रेट्स आहेत यांचा एक स्वीसी प्रकारचा फॉर्म्युला असतो. त्याचा फॉर्म्युला असतो CH2O आणि N. मग थोडक्यात काय वॉटरमध्ये जेवढे काही मॉलिक्युल आहे वॉटरमध्ये जेवढं काही नंबर आहे हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा तोच नंबर कशामध्ये असतो या कार्बोहायड्रेट्स मध्ये असतो. म्हणजे थोडक्यात काय इथं आपण जर 2 घेतलं तर C2H4 आणि O काय आहे 2 होणार आहे आणि अशा प्रकारे आपण याचा फॉर्म्युला करू शकतो. आता हे जो शुगर आहे याचा अर्थ काय इथं कार्बन किती असणार 6. मग आपण जर हायड्रोजन जर 6 घेतला तर आपल्या ग्लुकोजचा फॉर्म्युला होणार आहे C6H12O6. इट इज दी फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज अँड इट इज दी फॉर्म्युला ऑफ जे काही हेक्झोज जेवढे काही शुगर असतील फ्रुक्टोज वगैरे सगळ्यांचा फॉर्म्युला सेम आहे पण एकमेकाचे काय असतात आयसोमर असतात. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो पण स्ट्रक्चर डिफरंट असतं. आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपण जर बघितलं तर ग्लुकोज मध्ये अल्डोज ग्रुप प्रेझेंट असतो आणि याच्यामध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये कोणता असतो कीटोज ग्रुप प्रेझेंट असतो. मी दोनचे स्ट्रक्चर या ठिकाणी सांगणार आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे चेंज होतो ते आपण बघणार आहे. आपण जर त्याचं चेन फॉर्म मध्ये स्ट्रक्चर घेतलं तर त्याचं स्ट्रक्चर सम असं असतं इथे कार्बन 2 3 4 5 आणि 6 इथं असतो CH2OH आणि ह्या ठिकाणी असतो C डबल बॉन्ड OH. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. या ठिकाणी कार्बन या ठिकाणी एक OH या ठिकाणी एक OH या ठिकाणी एक OH आणि या ठिकाणी एक OH. हे जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर समॉटे स्ट्रक्चर कशाचं असतं ग्लुकोज मॉलिक्युलचं असतं किंवा जेवढे काही हेक्झोज असतात हे मॉलिक्युलचं असतं. आता या ठिकाणी बघा ग्रुप काय इथं H आहे इथं R आहे बरोबर आणि सॉरी इथं H आहे इथं C आहे इथं काय डबल बॉन्ड आहे. असं जर स्ट्रक्चर असेल तर या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो अल्डिहाइड म्हणतो. हा जो ग्रुप आहे हा अल्डिहाइड ग्रुप असल्यामुळे ग्लुकोजला आपण कोणती शुगर म्हणतो अल्डो शुगर म्हणतो. नंतर जर आपण समजा या ठिकाणी जर चेंज केला हे ग्लुकोज स्ट्रक्चर आहे याच्यावर थोडासा आपण चेंज केला आणि आपण या ठिकाणी काय केलं या ठिकाणी जो C आहे याला काय केलं आपण इथं डबल बॉन्ड तयार केली आणि या ठिकाणी C घेतला आणि या ठिकाणी जो C आहे या ठिकाणी H घेतला आणि या ठिकाणी H घेतला. आता असं जर स्ट्रक्चर केलं तर थोडक्यात हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर कसं असणार आहे हा जो आहे डबल बॉन्ड O आणि इकडे पुढे काय असणार आहे C असणार आहे आणि C डबल बॉन्ड O आणि R हे स्ट्रक्चर जर असतील त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो हे जे आहे स्ट्रक्चर कसं असणार आहे जे काही कीटोन आहे कीटोनचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे असं स्ट्रक्चर प्रेझेंट असेल तर त्याला कीटोज म्हणतात आणि जर वरच्या साईडला जर C डबल बॉन्ड OH असेल तर त्याला काय म्हणतात अल्डोज म्हणतात. हे 2 प्रकारचे फॉर्म असतात एक्झो शुगरचे. आता आपण काय करू की जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोजचं जे सायक्लिक फॉर्म आहे तो सायक्लिक फॉर्म बघू जो फ्रुक्टोज आहे तो सायक्लिक फॉर्म बघू आणि याच्यामध्ये कशा प्रकारे लिंकेज होत जातं कशा प्रकारे डिफिनेशन आहे का वॉटरची जर आपण ऍडिशन केली तर याच्यामध्ये काय होतं ब्रेकडाऊन होतं ते कसं घडतं आणि आपण जर याचं कंडेन्सेशन केलं तर ते परत कसे एकत्र येतात ते बघू. ओके सर एक्झो शुगर जे आहे एक्झो शुगर याचं आपण स्ट्रक्चर बघणार आहे त्याचे एक्झाम्पल आहे ग्लुकोज. ओके आणि ग्लुकोज पासून कशा प्रकारे डायसॅकराइड तयार होतात आणि कशा प्रकारे पॉलिसॅकराइड तयार होतात आपण ते बघणार आहोत. ग्लुकोज स्ट्रक्चर घेतलं सायक्लिक फॉर्म मध्ये तर सम वाटते अशा प्रकारचं असतं. ओके आणि या ठिकाणी आपण जर याचं नंबरिंग जर केली तर आपल्याला माहित आहे या ठिकाणी एक OH ग्रुप असतो या ठिकाणी हायड्रोजन असतो या ठिकाणी एक OH असतो इथं हायड्रोजन इथं OH इथं हायड्रोजन इथं OH इथं हायड्रोजन आणि या ठिकाणी एक 6 नंबरचा कार्बन असतो CH2OH. ओके आणि जी नंबरिंग जर दिली तर नंबरिंग आपण कशी करतो हा 1 नंबरचा कार्बन हा 2 नंबर हा 3 नंबर हा 4 नंबर हा 5 नंबर हा किती नंबर 6 नंबर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके हे कसे स्ट्रक्चर आहे ग्लुकोज स्ट्रक्चर आहे. आणि जर आपण फ्रुक्टोज स्ट्रक्चर जर बघितलं तर फ्रुक्टोज मध्ये काय होतंय या ठिकाणी फक्त जे आहे हे पेंटोज हे जे आहे स्ट्रक्चर या ठिकाणी फक्त हा जो CH2OH आहे आणि हा इथं जो आहे याच्यामध्ये थोडासा चेंज होतो. ठीक आहे
मग जो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे याच्यामध्ये थोडासा चेंज आहे, फक्त अल्डोज शुगर आणि कीटोज शुगर एवढाच फरक आहे. आता हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ह्या ग्लुकोज मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, सिंपल शुगर म्हणतो, याला आपण काय म्हणतो, मोनोसॅकराइड. आणि जर हा जो प्लेन आहे, या प्लेनच्या खाली जर या ठिकाणी OH ग्रुप असेल फर्स्ट कार्बनला, तर याला म्हणतात अल्फा ग्लुकोज. आणि जर हा OH ग्रुप जर या ठिकाणी शिफ्ट झाला असेल, हा जो OH ग्रुप आहे जर या ठिकाणी शिफ्ट झाला असेल म्हणजे अपोझिट प्लेन असेल, तर त्याला काय म्हणतात, बीटा ग्लुकोज म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. डिपेंड ऑन फर्स्ट नंबर जो कार्बन आहे, त्या कार्बन मध्ये OH ग्रुप कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्यावरती ठरलेला असतं. आता आपण काय करणार आहे, सेम हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर मध्ये आपण याच्यापासून डायसॅकराइड तयार करणार आहोत. आता हे एक्झाम्पल घेतलं तर आपण काय म्हणतोय की समजा मी सेम स्ट्रक्चर जे आहे, सेम स्ट्रक्चर मी काय करतोय, दुसरा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं सेम स्ट्रक्चर या ठिकाणी काढून घेतोय. मी अशा प्रकारे काय केलं, जो सेकंड ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढलं. या ठिकाणी OH आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी पण काय असणार आहे, OH असणार, या ठिकाणी काय असणार आहे, H असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, OH असणार, इथं CH2OH. आणि अशा प्रकारे आपण काय केलं, स्ट्रक्चर काढलं H आणि OH. आता आपण काय म्हणतो, जर दोन ग्लुकोज मॉलिक्यूल असतील, दोन ग्लुकोज मॉलिक्यूल असतील किंवा दोन सिंपल शुगर असतील, दोन मोनोसॅकराइड असतील, जर यांच्यामध्ये आपण कंडेन्सेशन ही जी प्रोसेस आहे ही जर केली, कंडेन्सेशन म्हणजे थोडक्यात काय, याला आपण म्हणू शकतो रिमूव्हल ऑफ वॉटर. याच्यामध्ये जर आपण वॉटरचा एक मॉलिक्यूल जर रिमूव्ह केला तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डायसॅकराइड मध्ये होतं. कसं बघा, आता या ठिकाणी एक OH ग्रुप आहे, या ठिकाणी एक OH ग्रुप आहे, यांच्यापैकी या ठिकाणी काय होतो, एक बॉन्ड तयार होतो, बरोबर. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कशामध्ये तयार होतो, समजा हे दोन जे आहे, हे दोन जो O आहे त्या ओने काय होतात, एकमेकाला जॉईन होतात. आणि याच्यापैकी एक H2O हा ग्रुप काय होता, या ठिकाणी रिलीज होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं, कंडेन्सेशन होतं. म्हणजे बघा, इथे एक OH ग्रुप आहे, इथे एक OH ग्रुप आहे, याचा 1 नंबरचा आहे आणि याचा 4 नंबरचा आहे, बरोबर, 4 नंबर कार्बनचा. आणि दोन्ही मध्ये काय होतं, त्या ठिकाणी कंडेन्सेशन होतं. H2O मॉलिक्यूल त्याच्यापासून रिमूव्ह होतो आणि जो O आहे ह्या O ने काय होतं, दोन जे मॉलिक्यूल आहे सिंपल शुगरचे एकमेकाला जॉईन होतात आणि याला म्हणतात ग्लायकोसाइडिक लिंकेज. काय त्याला, ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि याच्याला आपण नंबर पण सांगू शकतो, हे किती नंबरच्या कार्बन झालेला आहे, 1 आणि 4, 1, 4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. याचा 1 नंबरचा आणि याचा 4 नंबरचा कार्बन असल्यामुळे त्याला 1, 4 ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतो. आणि हे कोणत्या कार्बनमध्ये झालेलं आहे, हा आहे अल्फा ग्लुकोज. कारण का बरं, OH ग्रुप पुढे प्लेनच्या बिलो आहे, आपण अल्फा कार्बन आहे, याचा प्लेनच्या खाली काय जो OH ग्रुप आहे प्रेझेंट आहे, म्हणून याला काय म्हणतात अल्फा 1, 4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि असं जे ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, हे ग्लायकोसाइडिक लिंकेजमुळेच दोन मोनोसॅकराइडचं करून कसे होतं, डायसॅकराइड. आणि हे जे एक्झाम्पल आहे, अशा प्रकारे दोन जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हे दोन ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेले आहे. आणि याचं हे एक्झाम्पल कसं आहे, माल्टोज. आणि माल्टोज काय आहे, डायसॅकराइड. थोडक्यात काय आपण या ठिकाणी कंडेन्सेशन करून आपण काय केलंय, डायसॅकराइड तयार केलंय. आता आपण डेफिनेशन बघा, इथं काय म्हणलं, पॉलीहायड्रॉक्सी अल्डोज और कीटोज. हे दोन्ही काय, पॉलीहायड्रॉक्सी काय, दोन्ही अल्डोज आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. विच ऑन हायड्रोलायसिस, आपण जर याचं हायड्रोलायसिस केलं तर याच्यापासून काय तयार होणार आहे, सिंपल शुगर. थोडक्यात बघा, अशा प्रकारे लिंकेज आहे. आणि जर परत आपण याच्यामध्ये जो H2 मॉलिक्यूल आहे, या H2 मॉलिक्यूल जर ॲडिशन केली, ते दोन एकमेकांपासून काय होणार आहे, वेगळे होणार आहे, परत दोन सिंपल शुगर तयार होणार आहे. डेफिनेशन आपल्याला काय सांगते का, पॉलीहायड्रॉक्सी अल्डोज आणि कीटोज आहे. आणि याच्यामध्ये जर आपण हायड्रोलायसिस केलं तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सिंपल शुगर मध्ये. आणि याच्यावर आपण सांगू शकतो, पाण्यामध्ये जे काही शुगर आहे इझिली मिक्स होते. याच्या मागचं रिझन काय, का जे पाणी आहे हे पाणी काय करतंय, जे काही पॉलीसॅकराइड आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतंय, सिंपल शुगर मध्ये. ते काय होतं, पाण्यामध्ये इझिली मिक्स होतं, पाणी त्याला काय करतं, स्वतःमध्ये मिक्स करून घेतं. ठीक आहे, आपण याच्यावर सांगू शकतो. मग आता हे झालं डायसॅकराइडचं एक्झाम्पल. अशाच प्रकारचे खूप सारे जे असतील बाकीचे कंपाऊंड असतील, अशाच प्रकारे त्यांचं काय होणार आहे, पुढे पुढे जाऊन अशाच प्रकारे त्यांचं काय होणार आहे, असं लिंकेज होत जाणार आहे. आणि असं जर लिंकेज होत असतील आणि त्याच्यापेक्षा 10 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीसॅकराइड. मग त्याला काय म्हणतात, पॉलीसॅकराइड. ओके, पॉलीसॅकराइड्स त्याचं काय फॉर्म्युला आहे. त्यात खूप सारे मॉलिक्यूल असे ग्लायकोसाइडिक लिंकेजने एकमेकाला जॉईन होतात. 1, 4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतील किंवा 1, 6 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतील त्यांनी. आता 1, 4 आणि 1, 6 काय ते आपण बघणार आहोत. मला असं वाटतं तुम्हाला सिंपल शुगर ग्लुकोजचं स्ट्रक्चर समजलं, ग्लुकोजचं कसं माल्टोजमध्ये झालं, कशा प्रकारे ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार झाला ते तुम्हाला समजलं. आता आपण काय करू, जे पॉलीसॅकराइड आहे त्या पॉलीसॅकराइडचे एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट आहे पुढला पॉलीसॅकराइड. ओके, पॉलीसॅकराइड्स.
पॉलिसॅकॅराइड्स मध्ये आपण काय म्हटलं, 2 प्रकारचे पॉलिसॅकॅराइड असतात. त्यापैकी आपण जे आहे फर्स्ट ते घेऊ होमो पॉलिसॅकॅराइड. ओके, होमो पॉलिसॅकॅराइड म्हणजे काय की असे पॉलिसॅकॅराइड्स ज्याच्यामध्ये काय असणार, सगळे शुगर मॉलिक्युल असणार. दुसऱ्या प्रकारचे जे आहे हेटेरो आयटम त्याच्यामध्ये काय नसतात, प्रेझेंट नसतात. आता होमो पॉलिसॅकॅराइडचे एक्झाम्पल घेतले आपण या ठिकाणी 2 एक्झाम्पल घेतले. एक आहे स्टार्च आणि एक आहे ग्लायकोजन. त्यापैकी जे स्टार्च आहे त्या स्टार्च मध्ये अमायलोपेक्टिन, ओके, हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड प्रेझेंट असतो प्लस अमायलोज असतो. ओके, आणि याच्यामध्ये आपण जसे ग्लुकोज मॉलिक्युल एकमेकाला जॉईन केली अशा प्रकारे याच्यामध्ये 1,4 अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक आणि त्याचबरोबर अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतं. सेम हे ग्लायकोजन मध्ये असतं. ग्लायकोजन इज दी लॉंग चेन ऑफ अल्फा ग्लुकोजची जी काय लॉंग चेन असते. म्हणजे आपण जर ग्लायकोजन स्ट्रक्चर बघितलं तर ग्लायकोजन स्ट्रक्चर मध्ये काय होतं, हा ग्लुकोज मॉलिक्युल आहे बरोबर, हा ग्लुकोज मॉलिक्युल. आता मी डीप मध्ये जाणार नाही, फक्त या ठिकाणी मी सांगतो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, दुसऱ्या ग्लुकोज मॉलिक्युलला त्याला ग्लायकोसाइडिक लिंकेजने जॉईन केलेलं आहे. सेम असे काय असणार खूप सारे मॉलिक्युल एकमेकाला असे जॉईन होऊन याच्यापासून काय तयार होतो, ग्लायकोजन तयार होतो. आणि सगळे जे मॉलिक्युल आहे कोणते असतात, अल्फा ग्लुकोज असतात. आणि याच्यामध्ये बघितलं हा 1 नंबरचा कार्बन आणि हा 4 नंबरचा कार्बन असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. ओके, दोन्ही पण काय असणार, अल्फा असणार. इट इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लायकोजन. मग स्टार्च मध्ये काय होतं, स्टार्च मध्ये अशाच प्रकारचं स्ट्रक्चर असतं, परंतु जो 2 नंबरचा कार्बन आहे या ठिकाणी जो OH ग्रुप आहे 2 नंबरच्या कार्बनवरचा, हा काय करतोय, जो 6 नंबरचा ग्रुप आहे या ठिकाणी CH2Y या ठिकाणी काय करतोय, अशा प्रकारे जो पुढला ग्लुकोज मॉलिक्युल असेल या ग्लुकोज मॉलिक्युलला काय होतो, अटॅच होतो. म्हणजे याचा 1 नंबरचा कार्बन 2 नंबरचा 3 नंबरचा 4 नंबरचा 5 नंबरचा आणि 6 नंबरचा. म्हणजे बॉन्ड जो आहे बॉन्ड कशामध्ये झाला, सॉरी हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कशामध्ये झाला, आपण जर असं स्ट्रक्चर काढलं हा बॉन्ड आहे ना या ठिकाणी तयार होतोय. ठीक आहे, या ठिकाणी O असणार, या ठिकाणी बॉन्ड तयार होतोय. मग आपण जर हे जर बघितलं त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो हा 1 नंबरचा कार्बन आहे आणि हा 6 नंबरचा कार्बन आहे. मग असं जर लिंकेज असेल तर आपण काय म्हणतो, अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि असे जे लिंकेज आहे याच्यामुळे काय होते, ही जी चेन आहे कार्बोहायड्रेटची ती चेन तयार होते. आणि हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर कसं असतं, स्टारचं. रेग्युलर जर स्ट्रक्चर जर घेतलं लिनियर फॉर्म मध्ये ते असतं ग्लायकोजनचं, का ज्याच्यामध्ये अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. आणि त्याला जर ब्रँचिंग असेल 80% अमोलोपेक्टिन आणि 20% अमोलोज असेल तर जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं, स्टारचं असतं. आणि याच्यामध्ये सगळे शुगर मॉलिक्युल असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, होमो पॉलिसॅकॅराइड म्हणतो. ठीक आहे, आता सेम असंच थर्ड जर एक्झाम्पल आपण बघितलं तर ते आहे सेल्युलोज. सेल्युलोज सुद्धा एक प्रकारचा काय असतो, होमो पॉलिसॅकॅराइड आहे. मग जो सेल्युलोज आहे या सेल्युलोज मध्ये आणि ग्लायकोजन मध्ये काय फरक आहे तो नाही थोडक्यात सांगतो. आता आपण म्हटलं आपल्याकडे ग्लुकोज मॉलिक्युल 2 प्रकारचे असतात, एक असतो होमो पॉलिसॅकॅराइड, एक असतो अल्फा आणि एक असतो बीटा. अशा प्रकारचे काय असतात, 2 जे स्ट्रक्चर आहे कसे असतात, ग्लुकोज मॉलिक्युलचे असतात. अल्फा म्हणजे काय, तर त्याचा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप कुठे असतो, खाली असतो. पण आपण जर बीटा ग्लुकोज घेतला तर ते बीटा ग्लुकोजचा जो OH ग्रुप आहे तो कुठे असतो, वरती असतो. आणि असं जर स्ट्रक्चर असेल तर हे जे स्ट्रक्चर आहे पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, बीटा ग्लुकोज म्हणतो. ओके, याच्या या ठिकाणी OH असणार, याचा वरती OH असणार. सेम हे जे मॉलिक्युल आहे हा मॉलिक्युल मी इकडे घेतोय, या ठिकाणी सेमचं स्ट्रक्चर आहे. ओके, आणि हे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी पण काय OH ग्रुप कुठे या ठिकाणी, याचा OH ग्रुप कुठे या ठिकाणी. ओके, आता मी काय केलं, अशाच प्रकारे या ठिकाणी पुढे अशीची लाईनिंग होणार. आता याचं लिंकेज बघा कशा प्रकारे होईल, या ठिकाणी पण कंडेन्सेशन होतं पण हा OH ग्रुप वरती असल्यामुळे जो O आहे वो काय होतो, अशा प्रकारे जॉईन होतो. आणि याच्यामधून जो H2 आहे हा H2 काय होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे खालच्या साईडनं बॉन्ड तयार न होता क्रॉस बॉन्ड तयार होतो. आणि याच्यापासून जो आहे एक OH आणि एक H2 अशा प्रकारे काय होतो, रिलीज होतो. आणि O काय करतो, या ठिकाणी एक बॉन्ड तयार करतो. आणि असं जे लिंकेज आहे वरचं लिंकेज जर बघितलं ते कसं आहे, अल्फा 1,4 आहे. पण हे जर लिंकेज बघितलं हे कसं असणार, बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. हे लक्षात घ्या. ओके, 2 प्रकारचे लिंकेज असतात. आणि आपली बॉडी, ह्युमनची बॉडी हा बॉन्ड ब्रेक करू शकत नसल्यामुळे आपली बॉडी सेल्युलर डायजेस्ट करत नाही. आपली बॉडी अल्फा प्रकारचे जे बॉन्ड आहे याला ब्रेक करू शकते. आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन असेल, स्टार्च असेल याचं ब्रेकडाऊन होतं. पण बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज जे आहे ग्लुकोज मध्ये आपली बॉडी इझिली ब्रेक करू शकत नाही. म्हणजे सेल्युलोज आहे, सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही. कशामुळे का, त्याच्यामध्ये काय बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. मग पुढे पण कशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार, अशा प्रकारचे स्ट्रक्चर पुढे असणार बरोबर. सेम अशा प्रकारे क्रॉस असणार या ठिकाणी स्ट्रक्चर, तर अशा प्रकारे क्रॉस असणार. आणि हे जे आहे इथे जी लॉंग चेन जी आहे ग्लुकोजची, कोणते, बीटा ग्लुकोज, याला काय म्हणतात, सेल्युलोज म्हणतात. स्टार्च किंवा ग्लायकोजन आणि सेल्युलोज मध्ये एकच फरक आहे,
ग्लायकोजन मध्ये अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे आणि सेल्युलोज मध्ये बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचे कार्बन त्याला नाव दिलेलं आहे 1,4. एकाचा 1 नंबरचा कार्बन, एकाचा 4 नंबरचा कार्बन काम करत असल्यामुळे त्याला आपण काय तो 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आता आपण काय करू, जो आपला लास्ट टॉपिक आहे पॉलिसॅकराइड मधला तो आपण बघू. त्याला आपण म्हणतो हेटेरो पॉलिसॅकराइड. त्याचा आपण एक एक्झाम्पल घेणार आहे आणि त्यानंतर तुमचा हा जो कार्बोहायड्रेट्स आहे हा टॉपिक काय होतोय, एंड होतोय. आणि जर पुढे स्ट्रक्चर बघितलं तर आपण त्याला म्हणतो हेटेरो पॉलिसॅकराइड. ओके, हेटेरो पॉलिसॅकराइड. आणि हेटेरो पॉलिसॅकराइड मध्ये आपण एक्झाम्पल घे म्हटलं होतं एन ऍसिटिल ग्लुकोज अमाइन, एन ऍसिटिल ग्लुकोज अमाइन. ओके, आता हा हेटेरो पॉलिसॅकराइड आहे, याचं मी तुम्हाला फक्त एक मॉलिक्यूल काढून दाखवतो. सेम स्ट्रक्चर असतं, आपला ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं सेम स्ट्रक्चर असतं, परंतु याच्यामध्ये जो 2 नंबरचा कार्बन आहे या ठिकाणी OH ग्रुप नसते, डायरेक्ट काय असतो NH ग्रुप असतो. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी त्याला पुढे जर आपण बघितलं तर C डबल बॉन्ड O आणि इथं CH3 अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. आणि याला आपण काय म्हणतो एन ऍसिटिल म्हणतो. ओके, आणि हा ग्लुकोज आणि याच्यावर त्याला काय नाव दिलेलं आहे एन ऍसिटिल ग्लुकोज अमाइन. बाकीचं स्ट्रक्चर काय असतं सेम असतं, CH2OH असणार, या ठिकाणी OH असणार, या ठिकाणी OH असणार, अशा प्रकारे. ठीक आहे, मग थोडक्यात काय यांची पुढे काय होते अशा प्रकारे क्रॉस, यांचे पुढे असे करणार क्रॉस मध्ये त्यांचे पुढे अशा प्रकारे जे आहे बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज ते यांच्यामध्ये होणार आहे. आणि यापासून जो कंपाऊंड तयार होतो त्याला बघा तो हेटेरो पॉलिसॅकराइड. आणि याचं एक्झाम्पल आहे हायलोरोनिक ऍसिड जे आहे आपल्या बॉडीमधलं 2 बोन्स मधलं जे काही लुब्रिकेट करण्याचं काम करतं हायलोरोनिक ऍसिड, इट इज दी बेस्ट एक्झाम्पल ऑफ हेटेरो पॉलिसॅकराइड. आता बघा पूर्ण याच्यामध्ये आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघितलं. ग्लुकोज इज द हेक्झो शुगर आणि याच्यामध्ये कोणता ग्रुप आहे अल्डोज आहे. फ्रुक्टोज मध्ये कीटोन असल्यामुळे त्याला आपण कीटो शुगर म्हणतो. त्याच्यापासून आपण माल्टोजचं स्ट्रक्चर तयार केलं. 2 ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज होतं आणि त्याच्यापासून जो मॉलिक्यूल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो माल्टोज म्हणतो. नंतर जे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे हे ग्लुकोज मॉलिक्यूलची एक लॉंग चेन तयार होते. खूप सारे याच्यामध्ये मॉलिक्यूल असतात, यापासून काय तयार होतात पॉलिसॅकराइड. जर याच्यामध्ये अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज असेल तर आपण त्याला स्टार्च आणि ग्लायकोजन म्हणतो. आणि त्याच ग्लुकोजमध्ये जर बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतील तर आपण काय म्हणतो सेल्युलोज म्हणतो. आणि जर याच्यामध्ये हेटेरो आयटम जर असतील तर याला आपण काय म्हणतो हेटेरो पॉलिसॅकराइड म्हणतो. आता जे काही शुगर आहे या शुगरचं आपल्या बॉडीमध्ये काम रिझर्व्ह फूड म्हणून लिव्हरमध्ये पण ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतात. इन्सुलिन आणि जे ग्लुकॅगॉन नावाचे हार्मोन्स आहे हे त्यांच्यावर ऍक्टिव्ह होतात, आपल्याला ते माहित आहे. त्यानंतर सेलचं जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय करताय रिसेप्टरचं काम करताय, आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियलचं काम करताय. प्लॅन्टच्या बॉडीमध्ये स्टार्च जे आहे हे पण काय असतं रिझर्व्ह फूड मटेरियल असतं, हे त्याचे काय झाले यूज झाले. पुढे लेक्चरला आपण काय करणार आहे जे पॉलिपेप्टाइड आहे त्याला आपण अमायनो ऍसिड म्हणतो तो टॉपिक घेणार आहोत. जर कोणी चॅनल सबस्क्राईब करायचं झालं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.